मुंबईतून नवी मुंबईत स्थलांतरित करण्यात आलेली मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती आता नवी मुंबईतूनही बाहेर जाण्याची शक्यता आहे। वाशीमध्ये 175 एकर जागेवर वसवलेली एपीएमसी ही आशिया खंडातील शेतमालाची सर्वात मोठी बाजारपेठ आहे। या बाजारपेठेत येणारा शेतीमाल वाढत असल्याने दिवसागणिक गाड्यांची संख्या जास्त होऊ लागली आहे, त्यामुळे रहदारीला अडथळा येऊ लागलाय। या परिस्थितीत वाशीतील एपीएमसी मार्केट कुठे स्थलांतर करता येईल का याचा अहवाल नवी मुंबई महापालिकेने एपीएमसी प्रशासनाकडे मागितलाय। दरम्यान एपीएमसी मार्केट नवी मुंबईपासून दूर स्थलांतरित करण्याला व्यापारी वर्गाने विरोध दर्शवला आहे। ज्या पद्धतीनं वाहनांची संख्या वाढते आहे किंवा पूर्वी ज्या पद्धतीने वाहनांची साईज लहान असायची, परंतु आता मोठे मोठे वाहनं मार्केटमध्ये दाखल होत आहेत, त्यामुळे त्यांना आतमध्ये वावरताना पण बऱ्याचशा अडचणी येत आहेत आणि त्यामुळे त्यातून काहीतरी मार्ग काढणं निश्चित गरजेचं आहे आणि याबाबत शासनाशी चर्चा करून किंवा महापालिकेच्या माध्यमातून आम्ही यावर मार्ग काढण्याचा निश्चित प्रयत्न करू। नवीन इन्फ्रास्ट्रक्चर सध्या त्या भागामध्ये डेव्हलप होत आहे आणि त्या भागाचा तर असं जर नवीन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप झालं आणि त्यामध्ये जर हे नवी मुंबई एपीएमसी मार्केट जर राज्य शासनानं 500 एकरमध्ये जर उभं केलं अंडर वन रूफ, म्हणजे कोल्ड स्टोरेज फॅसिलिटी सुद्धा तिथे, एक्सपोर्टर्सना सुद्धा तिथे जागा असेल, पॅकिंगची जागा असेल, प्रक्रिया करणारे लोक जर तिथे येणार असतील तर निश्चितपणानं आमचा व्यापारी सुद्धा ह्या गोष्टीचं स्वागत करेल। दक्षिण मुंबईतल्या पूर्व आणि पश्चिम परिसरांना जोडणाऱ्या ब्रिटिशकालीन कर्नाक उड्डाणपुलाचं नूतनीकरणानंतर आता सिंदूर उड्डाणपुलाचं नामकरण करण्यात येणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र